तर नवीन वर्षाकडून अनेक अपेक्षा प्रत्येकाच्या असतात आणि गेल्या वर्षात जे काही झालं ते सर्व विसरून आपण नवीन वर्षाकडे वाटचाल करत असतो आणि आपण पाहतोय तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी सुनील ढगे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, हॅपी न्यू इयर। आणि आपण पाहतोय नागपूरमध्ये सुद्धा तरुणांमध्ये असेल किंवा प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय। 2026 हे वर्ष सुरू झालेलं आहे, काय आहे त्या ठिकाणी परिस्थिती? पुलिस आई है, उन्होंने बंद करने के लिए। तर आपण पाहतोय सरत्या वर्षाला निरोप देण्यात आलेला आहे आणि 2026 या वर्षाचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। विविध प्रकारे अनेक संकल्पांसह नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जातंय। आपण पाहतो संपूर्ण जगभरात आज हा नवीन वर्षाचा उत्साह बघायला मिळतोय। अगदी 12 वाजेच्या ठोक्यावरती कशा प्रकारे तरुणाईनं ठेका धरलेला आहे तो देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। 2026चं स्वागत करण्यात आलं, सर्वजण सज्ज होते आणि अगदी त्याच पद्धतीनं 2026 या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यांवर गर्दी दिसतीये। मरीन ड्राईव्हचा परिसर असेल किंवा गेटवे ऑफ इंडियाचा परिसर, दादर चौपाटी, प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला गर्दी बघायला मिळतीये। या ठिकाणी आपण जर बघितलं तर तरुणाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात जमलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि तरुणाईकडून जल्लोषामध्ये स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती तर आपण पाहतोय जगभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जात आहे आणि अनेक अपेक्षांसह नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। येणारं हे 2026 वर्ष प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येऊ हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि आपण पाहतोय विविध पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। कुठे आतषबाजी करण्यात आली, कुठे केक कटिंग करण्यात आलं, गाण्याच्या तालावर ठेका धरण्यात आला। मात्र नवीन वर्षाचं अगदी जल्लोषात संपूर्ण देशभरात स्वागत झालेलं आहे। आपण नागपूरमधली सुद्धा परिस्थिती बघितली, मुंबईमध्ये परिस्थिती बघितली, मुंबईमधल्या विविध भागांमध्ये आपण गेलो। मरीन ड्राईव्ह असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, दादर चौपाटी असेल, गिरगाव चौपाटी, ही दृश्य बघा, आतषबाजीची दृश्य कशा प्रकारे आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि आजचा हा उत्साह एका विशिष्ट वयोगटापुरता नाही तर प्रत्येक वयोगटासाठी हा उत्साह आपण पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी दादर चौपाटी या परिसरामध्ये मोठा जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अनेक कुटुंबीय आहेत ते आपल्या घरातून बाहेर पडलेले आहेत आणि या ठिकाणी जे स्वागत आहे 2026चं ते अत्यंत जल्लोषात आहे ते या ठिकाणी करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक कुटुंबीय आहेत, नवलाई आहे, या ठिकाणी अनेक तरुण आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। हा जो आनंद आहे तो 2026 जे येताना सर्व वर्ष आहे, जे आलेलं वर्ष आहे त्याचा हे स्वागत आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्णपणे जल्लोष आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असून सर्वांना हे नवीन वर्ष आहे ते सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावं असं देखील प्रार्थना आहे, ती शुभेच्छा आहे त्या देखील या सर्व ज्या मुंबईकर नागरिकांनी आहेत त्या या माध्यमातून केलेल्या आहेत। नागनाथ शिंदेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी। सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, नवीन वर्षाच्या देखील मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आचारसंहिता लागलेली आहे आणि निवडणुका देखील जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे आणि असं असून देखील या रक्तदानाचं वैशिष्ट्य की या ठिकाणी कुणालाही आमंत्रण दिले जात नाही, कुणालाही निमंत्रण दिले जात नाही, परंतु महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, नवीन वर्षाच्या देखील मनापासून सगळ्यांना शुभेच्छा।
नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आचारसंहिता लागलेली आहे आणि निवडणुका देखील जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे आणि असं असून देखील या रक्तदानाचं वैशिष्ट्य की या ठिकाणी कुणालाही आमंत्रण दिले जात नाही, कुणालाही निमंत्रण दिले जात नाही, परंतु महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी पुरुष आमच्या लाडक्या बहिणी देखील रक्तदान करतात, लाडके भाऊही रक्तदान करतात, पोलीसही रक्तदान करतात, अजून कोण सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी रक्तदान करतात, पत्रकार रक्तदान करतात. अशा या आगळ्या वेगळ्या रक्तदानाच्या पवित्र कार्यामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. निवडणुका असल्यामुळे देखील सर्व उमेदवारांना देखील शुभेच्छा देतो. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून येणाऱ्या 15 तारखेला या ठाणे महापालिकेवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवा अशा शुभेच्छा देतो. आणि ठाण्यासह मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचाच भगवा झेंडा आपल्याला डौलाने फडकवायचा आहे. आणि ही कामाची पोचपावती आपल्या आतापर्यंतच्या 3.5 वर्षाच्या कामाची पोचपावती मुंबईकर, ठाणेकर आणि महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांवर महायुतीचाच भगवा, विकासाचा भगवा झेंडा आपण फडकवूया. आणि सर्व कार्यकर्त्यांना मनापासून मी आवाहन, विनंती, शुभेच्छा देत असताना या ठिकाणी सगळ्यांनी एक दिलाने या ठिकाणी ठाण्यावरचा, पुन्हा एकदा मी सांगेन, ठाण्यावरचा धर्मवीरांचा आनंद दिघे साहेबांनी फडकवलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचा फडकवायचा आहे अशा शुभेच्छा देतो. ते चालू आहे, दिव्यांग वगैरे आपला आरोग्य विभाग करतोच ना. आणि रक्तानंद ग्रुपला देखील मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्व डॉक्टर, सर्व रक्तपेढ्या, ब्लड बँका ज्या आहेत त्या सर्वांचं, त्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्व रक्तदात्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांनाही शुभेच्छा आणि ज्यांना मिळणार आहे त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री